We'll start now. Already we know two experiments on. We perform two experiments on virtual lab. We'll open the virtual lab. Now it's Electronics and Communications and RF and Microwave Characterization Lab. Click on any one experiment, username and login. Okay. Now the first practical is study of field pattern of various modes inside a rectangular waveguide. Already we are familiar with this experiment. आपण हा परफॉर्म केला आहे बरोबर. सेकंड झालाय काय वेव्हगाइड कॅव्हिटी. टाइप इन द चॅट बॉक्स सेकंड. जतीन हा झालाय काय. पहिली जतीन, राहुल, आदित्य हा झालाय का आपला एक्सपेरिमेंट कॅव्हिटी. असा असते का TEMNP आहे ना. ओके ओके. Now we are going to perform this 8 number practical. Just count 1, 2, 3. Numbers are not given. List of simulation experiments 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 practical. Concept of generalized n-port scattering parameters and formulation of these parameters into two-port reflection and transmission coefficient. Click on this. On left hand side, as usual, exe file is generated. Run this file. Now you are observing this GUI. Read this. Experiment number 7. Concept of generalized n-port scattering parameters and formulation of these parameters into two-port reflection and transmission coefficient. Click on two-port network. Click on two-port network and then click on T network. Click on T network. You are observing this on screen. Now already you are familiar. Already all of you familiar with P is equal with S into A. Anyone tell me what is S? S means कोण सांगेल S? What is the meaning of S? So many times we discuss this S. What is S? कोण सांगेल? पहिली कोण सांगेल? आदित्य लेक्चर तुम्ही अटेंड केले असणार आहे. ओंकार. एस ला काय म्हणायचं? एनीवन? आता सध्या आपण ई प्लेन टी एच प्लेन टी मध्ये आहे बघा. एस एस चा लॉंग फॉर्म काय? एनीवन नो? जतीन माहित आहे काय? S stands for scattering. S stands for scattering. What is B? B stands for reflected wave. A stands for incident wave. The formula is B is equal with S star. B is the reflected wave, S is the scattering matrix, and A is the incident wave. Now, when we are going to start with the experiment, just see T port. Here, if you observe, it is the T type. आपण नेटवर्क एनालिसिस मध्ये शिकलोय. T type म्हणजे two components in the series R and one component in the shunt R. बरोबर? Z1 and Z2 are in the series R and Z3 is in the shunt R. आता इकडे जो फॉर्म्युला दिलाय V1 मायनस V2 मायनस, तर याचा अर्थ त्यांनी मायनस म्हणजे बी घेतलंय. परत मी लिहितो. बी म्हणजे काय? रिफ्लेक्टेड वेव्ह. तर ह्याला त्यांनी काय म्हणलंय? व्ही मायनस साइन आहे. मायनस वर आहे त्याच्यात. आणि ए म्हणजे काय?
इन्सिडंट वेव्ह आणि ह्याला आपण काय म्हणले ए आणि त्याच्या वर आहे ए प्लस व्ही प्लस सॉरी व्ही प्लस आहे. त्याचा अर्थ काय इट इज अ रिफ्लेक्टेड. परत टी पार्ट नेटवर्क काढतो. ही जे इक्वेशन आहे V1 इज S11 V1 प्लस S12 V2 हे आपल्याला माहित आहे. कसं माहित आहे तुम्ही इथे टाईप करतो तुमच्या लक्षात असेल. P1 इज इक्वल विथ S11 इंटू A1 हा त्याचा फॉर्म्युला आहे. P1 इज इक्वल विथ S11 इंटू A1. V1 म्हणजे काय रिफ्लेक्टेड पॉवर ऍट पोर्ट नंबर 1. A1 म्हणजे काय रिफ्लेक्ट इन्सिडेंट पॉवर ऍट पोर्ट नंबर 1. नाव आता इथे हे इक्वेशन आहे V2 मायनस V1 मायनस. आता हे 4 पॅरामीटर आहेत. वी नो 2 पोर्ट नेटवर्क मीन्स 4 पॅरामीटर्स S11 S12 S21 आणि S22. ठीक आहे. आता व्हेनेवर आय एम गोइंग टू कॅल्क्युलेट S11 इथं खालच्या डायग्राम मध्ये बघा काय होते S11 याचा अर्थ काय होते टू कॅल्क्युलेट S11 वी हॅव टू शॉर्ट सर्किट दी सेकंड पोर्ट. वी हॅव टू शॉर्ट सर्किट सेकंड पोर्ट. शॉर्ट सर्किट सेकंड पोर्ट. मग आउटपुट इम्पिडन्स आहे Z0 Z2 Z3 आणि Z1 म्हटल्यावर झेड इन इथं जरा मॅक्झिमाइज करून बघा व्यवस्थित दिसत नसेल तर हे झेड इन चा फॉर्म्युला बघा कॅल्क्युलेट करून. हे Z0 आणि Z2 कसे आहेत सिरीज मध्ये आहेत. Z0 and Z2 आर सिरीज and how it is with Z3 it is parallel with Z3. It is parallel with Z3 म्हणजे फॉर्म्युला काय झाला Z0 plus Z2 into Z3 upon Z0 plus Z2 plus Z3 plus Z1 हा झाला झेड इन. आणि S11 हा कॅपिटल टी किंवा टो म्हणतात. ह्याला म्हणायचं रिफ्लेक्शन कोइफिशियंट. ह्याला म्हणायचं रिफ्लेक्शन कोइफिशियंट. हा म्हणजे S11 काढायचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला झेड इन मायनस Z0 Z0 अपॉन झेड इन प्लस Z0. आता तुम्ही काय करायचं सगळ्यांनी या व्हॅल्यू पुट करायचा Z1 ची Z2 ची Z3 ची आणि Z0 ची आणि यात पुट करायचा आणि कॅल्क्युलेट काय करायचं झेड इन कॅल्क्युलेट केल्यानंतर टी कॅल्क्युलेट करायचा म्हणजे S11 झेड इन. आता तुम्ही जो कॅल्क्युलेट करणार तो मायनस Z0 अपॉन झेड इन प्लस Z0 आणि त्याची व्हॅल्यू खाली येते. आता मी इथं चेंज करतो बघा. आता इथं मी चेंज करतो. Z11 समजा 1 1 हा घेतला 1 हा घेतला 2 आणि हा घेतला आणि एंटर मारायचं. तुम्हाला इथं व्हॅल्यू दिसेल. आता तुम्ही सगळ्यांनी काय करायचं पेन आणि कॅल्क्युलेटर काढायचं आहे. पेन पेज आणि कॅल्क्युलेटर सगळ्यांनी पहिल्यांदा हा फॉर्म्युला लिहून घ्या आणि डन म्हणून टाईप करा. सगळ्यांनी पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून घ्या झेड इन इज इक्वल विथ सगळ्यांनी फॉर्म्युला लिहून घ्या आणि डन म्हणून टाईप करा म्हणजे मला कळेल की तुम्ही लिहून घेतला. झेड इन इज इक्वल विथ Z1 प्लस Z3 इंटू Z0 प्लस Z2 अपॉन Z0 प्लस Z2 प्लस Z3 असं करून तुम्ही पहिल्यांदा झेड इन कॅल्क्युलेट करा आणि झेड इन कॅल्क्युलेट केल्यानंतर या फॉर्म्युलानं झेड इन मायनस Z0 अपॉन झेड इन प्लस Z0 न कॅल्क्युलेट करा S11 ची व्हॅल्यू. हा टो म्हणजे तुमचा S11 आहे. समजलं. सगळ्यांनी पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून घ्या आणि डन म्हणून टाईप करा. झेड इन इज इक्वल विथ Z1 प्लस Z3 इंटू Z0 प्लस Z2 अपॉन Z0 प्लस Z2 प्लस Z3. यू ऑल ऑफ यू कॅल्क्युलेट झेड इन आणि दुसरा फॉर्म्युला लिहून घ्या S11 म्हणजे टो रिफ्लेक्शन कोइफिशियंट झेड इन मायनस Z0 अपॉन झेड इन प्लस Z0. फॉर्म्युला हे दोन्ही लिहून घेतली की डन म्हणून टाईप करा. मग मी तुम्हाला पुढचं सांगतो. हे दोन फॉर्म्युले ऑल ऑफ यू राईट डाऊन. सायली जतीन आदित्य पवन ऑल ऑफ यू हे झालं की डन म्हणून टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. झेड इन चा फॉर्म्युला मी रीड करतो तुम्हाला लक्षात आलं नसेल तर झेड इन इज इक्वल विथ Z1 प्लस Z3 इंटू Z0 प्लस Z2 अपॉन Z0 प्लस Z2 प्लस Z3 आणि S11 म्हणजे टी त्याचा फॉर्म्युला लिहून घ्या झेड इन मायनस Z0 अपॉन झेड इन प्लस Z0
आणि झालं की याच्यामध्ये डन म्हणून टाईप करा. त्याने फॉर्म्युले लिहून घ्या. कोण कोण आहे? आदित्य, ओंकार, पवन, राहुल, सायली. त्याने फॉर्म्युले लिहून घ्या. राईट फॉर्म्युला ते डन म्हणून टाईप करा. फॉर्म्युला लिहून झालं की 2 फॉर्म्युले लिहून घ्या. टाईप डन. लिहून घेता ना सगळे? जतीन, सायली, ओंकार. आणि कोण आहे? आदित्य. आदित्य लिहून घेतला फॉर्म्युला? राहुल बामणे. राहुल लिहून घेतलास काय? ठीक आहे. आता ऑल ऑफ यू राईट डाऊन दीज व्हॅल्यूज. Z1 इज 1. त्याने लिहून घ्या. Z1 इज 1, Z2 इज 1, Z3 is 2 and Z0 is 2. All of you write down these values on your paper. Z1 is 1, Z2 is 1, Z3 is 2 and Z0 is 2. Z1 Z2 ची व्हॅल्यू आहे 1 आणि Z3 आणि Z0 ची व्हॅल्यू आहे 2. लिहून झाली की डन म्हणून टाईप करा. Z1 Z2 ची किती आहे? 1. Z3 Z0 ची किती आहे? 2. बरोबर. आता all of you calculate this Z in. All of you calculate Z in and then calculate this S11. S11 म्हणजे स्टोव. Z in minus Z0 upon Z in plus Z0 and type your answer in the chat box. All of you calculate Z in and calculate S11 2. And type your answer in the type chat box. 11/5 ओंकार हे कशाचा आलाय आन्सर? Z in ना ओंकार? येस सर, झेडून झालं. कॅल्क्युलेट Z in आणि आता हे कॅल्क्युलेट कर S11. Z in minus Z0 upon Z in plus Z0. Calculate this. This is our S11. Type your answer in the chat box. Type your answer in the chat box.
हाऊ मच आन्सर 1/21. पॉइंट मध्ये किती सांगा? पॉइंट मध्ये किती येते? वन अपॉन 21 0.047 बरोबर. नाव आता मी जस्ट सगळ्यांनी बघा, हे बघा ऍप वर लक्ष द्या, स्क्रीनवर खाली बघा किती आलंय 0.048 बरोबर आहे. 0.0 इज करेक्ट. मी मगाशी आन्सर दाखवलं नव्हतं. आता जस्ट ऑल ऑफ यू ऑब्झर्व दिस ऑन स्क्रीन. आता आपण काय कॅल्क्युलेट केला S11. आता तुम्ही काय कॅल्क्युलेट करायचा S22. आता डायग्राम मध्ये खालचा काय चेंज होते बघा. S22 म्हणजे हे शॉर्ट झालं, Z0 इथं आला. हाऊ द टोटल इम्पिडन्स Z2 प्लस Z3 इंटू Z1 प्लस Z0 अपॉन Z0 प्लस Z1 प्लस Z3 इन सिरीज विथ Z2. बदलला ना फॉर्म्युला. मग परत दाखवतो बघा. S11 मध्ये काय होतं, इथं Z0 होता बरोबर, शॉर्ट केलं. आता S22 मध्ये इथं आला. आता तुम्ही सर्वांनी परत हा फॉर्म्युला आहे, व्हॅल्यू त्याच आहेत, व्हॅल्यू आपण बदललेला नाहीत. ऑल ऑफ यू कॅल्क्युलेट S22 Z in मायनस Z0 अपॉन Z in प्लस Z0 आणि फॉर्म्युला बदललाय बघा. Z2 प्लस Z3 इंटू Z1 प्लस Z0 अपॉन Z0 प्लस Z1 प्लस Z3. All of you calculate Z in and then calculate Z in minus Z0 upon Z in plus Z0, that is S22. Type your answer in the chat box. S22. Values are same. Values are same. Type your answer in the chat box. Slightly 0.04 येते काय बघूया. अदर मेंबर्स आल्सो कॅल्क्युलेट S22. S22 चा आन्सर सांगा. सेम येते काय? बरोबर, ठीक आहे. ओके, सेम येते 0.048 बरोबर. नो ऑल ऑफ यू ऑब्झर्व द स्क्रीन. आता मी S12 केलं तर हे बदलते बघा, संपूर्ण डायग्राम चेंज होती बरोबर. हे मोठा आहे जरा, आन्सर पण येते. S21 केलं तर हे आन्सर येते. आता हे जर आपण शिकलोय, दिस इज ऑफ ए टी टाईप नेटवर्क बरोबर. हे कशाचं आहे? टी टाईप. आता हे क्लोज करा, हे क्लोज करा. पुन्हा त्या ऍप मध्ये जावा, पुन्हा त्या ऍप मध्ये जाऊन .exe डाउनलोड करा, रन करा. आता 2 पोर्ट नेटवर्क ह्याच्यामध्ये क्लिक करा. पाय नेटवर्क. पाय नेटवर्क काय फरक आहे टी आणि पाय मध्ये? टी मध्ये 2 कंपोनंट सिरीज मध्ये असतात आणि 1 कंपोनंट शंट मध्ये असतो, आणि पाय मध्ये 1 कंपोनंट सिरीज मध्ये असतो आणि 2 कंपोनंट शंट मध्ये असतात. आता आपण पायला काय म्हणू शकतो? इथे लिहिले बघा. पायला काय म्हणू शकतो आपण? डेल्टा. आणि टी ला काय म्हणू शकतो? स्टार म्हणू शकते. स्टार कनेक्शन नेटवर्क अनालिसिस मध्ये. सो स्टेप नंबर 3 वाचा. पाय नेटवर्क कॅन बी कन्वर्टेड टू टी नेटवर्क बाय वाय डेल्टा, म्हणजे स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन. अँड फॉर टी नेटवर्क वी हॅव शोन हाऊ टू इव्हॅल्युएट एस पॅरामीटर. म्हणजे आपण काय करायचं, हा पॅरामीटर कन्वर्ट करायचा स्टार मध्ये. तुम्हाला हे माहिती, हा फॉर्म्युले पण दिलेत बघा नेटवर्क अनालिसिस मध्ये. आणि इथं आता Z1 Z2 Z3 च्या व्हॅल्यू पुट करायच्या आणि मगासारखं S11 S22 ह्या व्हॅल्यू काय करायच्या. आता मी इथे क्लिक केलं S22, फॉर्म्युला बदलला, खाली आहे बघा फॉर्म्युला.
झेड इन मायनस झेड नॉटच काढायचं, परंतु इथं झेड इन आता बदलणार. समजा मी आता S11 केलं, S11 हा फॉर्म्युला आहे. त्यामुळे आज फक्त तुम्ही टी टाईपचं करा. पुढे रन करतो मी. आज फक्त काय करायचं, टी नेटवर्कला क्लिक करा. क्लिक ऑन टी नेटवर्क. 4 व्हॅल्यू आहेत, Z1 Z2 Z3 Z4. आता मी इथे चेंज करतो बघा. हे 2 घेतलं, हा 1 घेतला, हा 3 घेतला आणि हा घेतला 4. क्लिक ऑन S11. डायग्राम बदलती. हा किती व्हॅल्यू आले बघा, 0.016. बरोबर, अँगल 180. तुम्ही कॅल्क्युलेट करता केल्यावर येईल. समजा मी आता S22 वर क्लिक केला, किती आलं बघा, 0.143 अँगल 180 डिग्री. हा कसला रेक्टँगुलर फॉर्म आहे का पोलर, कोण सांगेल? आता मी इथं टाईप केलं 2 + 2i आणि 1 + 3i आणि S1 वर क्लिक केलं, कोण सांगेल? हा जो फॉर्म आहे आपण नेटवर्क अनालिसिस मध्ये स्टडी केलेलो बघा. तर 3 कोण सांगेल? ओंकार, राहुल. हे 2 + 2i म्हणजे हा रेक्टँगुलर फॉर्म आहे का पोलर फॉर्म आहे? असं मी लिहिलं बघा, 2 + 2i किंवा 2 + 3i. आपण नेटवर्क अनालिसिस मध्ये शिकलेलो बघा, NA मध्ये. कोणाला लक्षात आहे का हे? एनीवन रिमेंबर दिस? लक्षात आहे का? ओंकार लक्षात आहे? हा रेक्टँगुलर फॉर्म आहे का पोलर? सायली, पवन, आदित्य, कोणाला लक्षात आहे? ओके, करेक्ट. हा आहे रेक्टँग्युलर फॉर्म. तुमच्या कॅल्क्युलेटरवर आहे बघा, रेक्टँग्युलर टू पोलर कन्व्हर्शन, बरोबर ना? आणि पोलर टू रेक्टँग्युलर कन्व्हर्शन, बरोबर. हे आपण NA मध्ये केलेलं बघा. थोडक्यात हे कसं आहे ते माहिती आहे ना, हा ऑन पेपर हे असं मी कॅल्क्युलेट केलं, 3 + 3 2 + 3i. हे ऍक्च्युली कसं आहे ते सांगा, हा पोलर मध्ये ते माहिती आहे ना, स्क्वेअर रूट ऑफ 2² + 3² म्हणजे रूट मध्ये 19 असं येते, माहिती आहे ना. आणि याचा अँगल किती येतोय, tan इनव्हर्स 3/2. tan इनव्हर्स 3/2 हे कॅल्सीवर येते. ठीक आहे, आता सगळ्यांना समजलं? काय करायचं सगळ्यांनी, Z1 Z2 Z3 Z3 च्या व्हॅल्यू, Z0 च्या व्हॅल्यू टाईप करायच्या. हा फॉर्म्युला आहे, त्याच्यावरनं झेड इन कॅल्क्युलेट करायचं. S11 चा फॉर्म्युला काय, टो म्हणजे काय, Z in - Z0 Z in + Z0, बरोबर. त्याच्यावर S1 वर क्लिक केले की तुम्हाला S1 ची व्हॅल्यू खाली दिसेल. ही व्हॅल्यू आणि तुम्ही तुमच्या पेजवर कॅल्क्युलेट केली ही कम्पेअर करायची. S22 वर क्लिक करा, ही व्हॅल्यू आणि तुम्ही केलेली कॅल्क्युलेट केली बरोबर आहे काय बघायचं. S12 वर क्लिक केला, तुमची आणि ही बरोबर आहे काय बघायचं, हा फॉर्म्युला आहे. आणि S21 वर क्लिक करा, ही आणि तुमची बरोबर आहे काय बघायचं. त्यानंतर आपला एक्सपेरिमेंट ओपन करायचं. यातला 8 नंबर 7 नंबरचं प्रॅक्टिकल आहे बघा. जावा खाली ह्याच्यामध्ये आपल्या जर्नल मध्ये जावा, 7 नंबरचं प्रॅक्टिकल. सात नंबर ही थिअरी आता मी सांगितली थिअरी आहे. त्यानंतर कन्क्लुजनला जायचं, मी मागे तुम्हाला बोललोय कन्क्लुजन. आणि इथं त्याचा प्रिंट स्क्रीन घ्यायचं या व्हॅल्यूच्या, बरोबर. प्रिंट स्क्रीन वर्ड मध्ये राईट क्लिक करा, कॉपी, पेस्ट. हा तुमचं जे पेज आहे ना, आता तुम्ही पेजवर हे कॅल्क्युलेट करणार, बरोबर ना, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा, कॉपी काढायची आणि ती इथं पेस्ट करायची. असं 2 रिडिंग, एक 2 रिडिंग असे, एक एक 2 रिडिंग्स असे. किती रिडिंग घ्यायचे, 2 घ्यायचे. आता Z11 समजा मगाचं आपण एक्झाम्पल मगाशी केलेलं ते घ्या. हे 1 आहे, हे 1 आहे, हे 1 आहे,
किती आपण घेतलेलं 2 आणि हे किती घेतलेलं 2. एंटर मारा. S1 वर क्लिक करा. किती येते बघा आन्सर 0.04. आता आपण काढलेलं. S22 कॅल्क्युलेट करा पेजवर 0.048. आता S12 आता आपण केलेलं नाही, तुम्हाला मी हे होमवर्क देणार आहे. हा फॉर्म्युला बघा मोठा, हा फॉर्म्युला आहे मोठा. त्याच्यावर S12 कॅल्क्युलेट करा. किती यायला पाहिजे 0.381. नंतर क्लिक करा S21. हा फॉर्म्युला आहे लिहा पेजवर आणि S21 किती यायला पाहिजे 0.381. परत त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि पेस्ट करायचा. गेटिंग ऑन समजलं का? टाइप इन द चॅट बॉक्स. ओके समजलं. आणि आदित्य आर यू देअर? सगळ्यांना समजलं ना? आदित्य, पवन कुमार, सायली आणि जतीन समजलं का? जतीन ओके. स्टॉप नो.